नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्षलवादाच्या विरोधामध्ये प्रचंड मोठी मोहीम केंद्रीय पातळीवरती चालू आहे. संपूर्ण देशभर अतिशय कठोरपणे ही कारवाई चालू आहे आणि 31 मार्चपर्यंत संपूर्ण भारत नक्षलवाद मुक्त आम्ही करणार आहोत, अशी घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी केलेली. संसदेमध्ये त्याच्या बाबतीत चर्चा झालेली, बाहेरही बोललेले आहेत. आणि नुसतं बोलणं नाही, ही प्रत्यक्ष कृती या नक्षलवाद्यांना जास्त प्रभावित झालेली जी राज्य आहेत आणि त्यांचे जे ते प्रदेश आहेत, म्हणजे जसं महाराष्ट्रातला गडचिरोली आणि तो प्रदेश, छत्तीसगड, त्याच्यानंतर तेलंगणा, आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर बिहारचा काही भाग आहे, ओडिसाचा काही भाग आहे. ह्या सगळ्या नक्षल प्रवण अशा ज्या भागामधून फार मोठ्या प्रमाणात ही मोहीम चालू आहे. आता त्याची चर्चा करायचं कारण म्हणजे त्यांचा जो सर्वोच्च नेता आहे, टिपरी तिरुपती देवजी असं त्याचं नाव आहे आणि तेलंगणातल्या आसिफाबादमध्ये तो सुरक्षा दलांना शरण आलेला आहे. त्याचा दुसरा एक सहकारी जो राहिलेला आहे, मल्ला राजी रेड्डी असं त्याचं नाव आहे, तो पण शरण आलेला आहे. कितीतरी लोक शरण येत आहेत, एक तर बळी पडत आहेत किंवा शरण येत आहेत. आणि भूपती त्यांचा जो नेता महाराष्ट्रामध्ये शरण आलेला होता. त्याच्यापूर्वी मागच्या वर्षीची गोष्ट आहे, ह्याच तेलंगणामध्ये एन केशवराव मे 2025 मधली गोष्ट आहे. त्यांचा नेता, त्याचा पण तो शरण आलेला होता. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की सातत्यानं गेली विशेषतः 2 वर्ष अतिशय कठोरपणे, म्हणजे 2024ची निवडणूक झाल्याच्या नंतर ह्याला वेग आला, लोकसभा निवडणूक झाल्याच्या नंतर. आणि या सगळ्या भागामध्ये नक्षलवादाच्या विरोधामध्ये फार मोठी मोहीम चालू आहे. ही मोहीम 3 प्रकारची. आता हा शरण आलेला दिसतो आहे, म्हणजे एकतर शरण येत आहेत किंवा बळी जात आहेत. 2च पर्याय त्यांना ठेवलेले आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये आपले तथाकथित मानवतावाद्यांनी छाती पिटून घेतलेली होती की बरोबर नाही, असं तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. एक ठाम भूमिका केंद्र सरकारने घेतलेली आहे की कुठलीही चर्चा नाही. 2च पर्याय आहेत, प्रत्यक्ष शरण या नाही तर गोळ्यांना बळी जा. ह्याच्याशिवाय दुसरं काहीही होणार नाही. ही जे बडबड करणारे जे सगळे शहरी नक्षलवादांचे समर्थक जे होते ते सगळे त्याच्यामुळे पंटर गपचूप बसले. त्याच्यामुळे म्हणलं की ही 3 पातळीवरती मोहीम चालू आहे. एक तर प्रत्यक्ष धडक मोहीम, कारवाई, ज्याच्यामध्ये शरण या नाहीतर बळी जा, दुसरा पर्यायच ठेवलेला नाही. दुसरी जी मोहीम चालू आहे ती शहरी नक्षलवादाच्या विरोधात, अर्बन नक्षल. मी तुम्हाला महाराष्ट्रातलं उदाहरण सांगतो, म्हणजे तुम्हाला ते थोडं चटकन लक्षात येईल. आनंद तेलतुंबडे नावाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नात जावई, मला हे नातं सांगायची हौस नाहीये, पण त्यांनी स्वतः हे विक्टिम कार्ड खेळलेले म्हणून यांच्या विरोधामध्ये जेव्हा कोर्टाने समन्स पाठवलं आणि वारंवार ते नाकारत राहिले, शेवटी कोरोनाच्या काळामध्ये सगळं बंद असताना त्यांना दिलेली मुदत संपत गेली. 2019च्या नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 5 महिने उलटले तरी त्यांनी दिलेल्या मुदतीत हे पोलिसांना शरण झाले नाहीत. शेवटचा दिवस उजाडला आणि तो दिवस होता नेमका 14 एप्रिल. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा दिवस ह्या बदमाशांनी निवडला आणि शेवटी पर्यायच उरला नाही, शेवटचा दिवस होता म्हणून त्या दिवशी हे पोलिसांना शरण गेले. म्हणजे तुरुंगात त्यांना जावं लागलं. आणि तेव्हा बातम्या भडकपणे रंगवायचा कसा प्रयत्न झाला होता, बाबासाहेबांच्या नात जावयाला बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशीच अटक केली. ते आनंद तेलतुंबडे, शहरी नक्षलवादी, शहरी नक्षलवादाच्या विरोधात जी कारवाई चालू आहे त्याचं प्रतीक. आणि बरोबर त्याचा सख्खा भाऊ असलेला मिलिंद तेलतुंबडे, कट्टर नक्षलवादी, आणि तो मला वाटतं यवतमाळमध्ये चकमकीमध्ये ठार झाला. तेव्हा यांनी अशाच पद्धतीनं ऊर बढवून घेतला होता. एक प्रत्यक्ष नक्षलवादी, दुसरा अर्बन नक्षल, त्याचा सख्खा भाऊ आणि त्याला सपोर्ट करणारी सगळी सिस्टीम. म्हणजे तुम्ही बघा मी कशा पद्धतीने हे तुम्हाला सांगतोय ते लक्षात घ्या. हे सगळे बिंदू तुम्ही जोडले तर तुमच्या असं लक्षात येईल की केंद्र सरकार कुठल्या पातळीवरती कारवाई करते. म्हणजे एक तर प्रत्यक्ष नक्षलवाद्यांच्या विरोधात, दुसरी कारवाई अर्बन नक्षलांच्या विरोधामध्ये. आता जो तिसरा मुद्दा येतो, नोटबंदीच्या नावानं जे काही छाती बडून रडवणं चाललं होतं, तथाकथित आपले मोठे मोठे विद्वान सुद्धा रडत होते. आणि आता हे जे शरण आलेले नक्षलवादी आहेत ना, हे सगळे आता काय सांगतायत की कठीण झालं होतं जंगलामध्ये दडून राहणं, कारण की एक तर आता लोक ऐकायला तयार नाहीत. आणि दुसरी त्याच्यातला एक भाग असा होता की जो सगळा पैशाचा स्रोत होता हा कॅशमध्ये होता. ह्यांच्याकडं ज्या जुन्या नोटा सगळ्या होत्या
हे सगळं हेच अशाच काश्मीरच्या बाबतीत घडलेले. 370 जे हटतं तो दुसरा गाव असतो, पण पहिला गाव जो बसलेला होता तो नोटबंदीचा बसलेला होता. अशाच प्रकार पुन्हा एकदा पंजाबमध्ये खालिस्तानी चळवळ जी सुरू झालेली होती, पुन्हा एकदा त्याला जे बळ द्यायचं त्याच्यामध्ये आगीत काडी टाकणे मोदी सरकारच्या विरोधामध्ये, म्हणून मग ते कृषी आंदोलनाला हवा देणे किंवा मोदीचा प्रत्यक्ष ताफा पंजाबमध्ये अडवणे. त्या पुलावरती जे प्रकरण घडलं होतं ना, U-टर्न घेऊन तो ताफा मागे वळला. ह्या सगळ्यांचं पहिलं कंबरडं मोडलं होतं ते नोटबंदीमुळे. सगळ्या दहशतवादी कारवाया, सगळे अवैध धंदे हे कॅशमध्ये चालतात आणि म्हणून नोटबंदीनं हा जो यांच्यावरती प्रहार केला त्याचे परिणाम आता दिसायला लागले. सगळे म्हणतात काय झालं नोटबंदीनं, काय झालं नोटबंदीनं. अशा 3 पद्धतीनं हा जो त्रिशूळ घुसला आहे नक्षलवादामध्ये, प्रत्यक्ष कारवाई, अर्बन नक्षलवरती कारवाई आणि आधी केलेली नोटबंदी, ह्या तिन्हीमुळे अजून एक फार मोठी गोष्ट घडलेली आहे. तुम्ही बघा, नक्षलवादी जो सगळा भाग आहे त्या सगळ्या भागातून प्रत्यक्ष एक तेलंगणाचाच अपवाद सोडला तर, म्हणजे मला तर त्याच्यासाठी त्या मुख्यमंत्र्याचं कौतुक करायचं आहे की बाकीचं सगळं त्याचा पंटरपणा आणि कालचं त्याचं वक्तव्य की 1000 कोटी रुपये गांधी घराण्यासाठी कसे आम्ही गोळा करून देऊ, तर त्याच्या सुरक्षा दलांनी, पोलिसांनी निदान ह्या कारवाईमध्ये काही अडथळा आणला नाही. या सगळ्या नक्षलवादी प्रभावित भागामधून काँग्रेसचं राज्य जसं जसं हद्दपार होत गेलं तसं तसं नक्षलवादाच्या विरोधी कारवाईला गती आलेली. ओडिसा, ज्या ठिकाणी आधी पण अडचण नव्हती कारण की नवीन पटनायक मुख्यमंत्री होते, आता भाजपचा मुख्यमंत्री आहे, त्याच्यानंतर छत्तीसगड, त्याच्यानंतर बिहारचा काही भाग आहे, झारखंडचाही काही भाग आहे, पण त्या ठिकाणी प्रत्यक्ष काँग्रेसचं सरकार नाही. झारखंड आणि त्याच्यानंतर तेलंगणा 2 ठिकाणीच काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित सरकार आहेत. बाकीच्या बहुतांश ठिकाणी आता काँग्रेसच्या विरोधातली सरकार आहेत किंवा काँग्रेसची सरकारं नाहीत. आणि बरोबर त्याच काळामध्ये ह्या सगळ्या नक्षलवाद विरोधी मोहिमेला गती आलेली. अजून एक तुम्हाला मी मुद्दा तुमच्यासमोर ठेवतो. ज्या पद्धतीने ईशान्य भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, संरचनांची कामं झाली, महाराष्ट्रातले उदाहरण आम्ही सांगितलं होतं, गावाचं नाव माझ्या लक्षात नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत आणि त्यांनीच गडचिरोलीचं पालकमंत्रीपद अगदी जिद्दीनं स्वतःकडे ठेवलं आणि त्या गावात पहिल्यांदा बस गेली स्वातंत्र्यानंतर, स्वतः मुख्यमंत्री त्या बसमध्ये बसून गेले. स्वातंत्र्याच्या नंतरची मोठी घटना म्हणजे काय, तर त्या गावामध्ये पहिल्यांदा बस गेली. म्हणजे हा सगळा भाग विकासापासून किती मागं होता आणि त्यांच्या किती साध्या अपेक्षा होत्या की फक्त काय म्हणता येईल 12 रस्ते असावेत, बस जावी, शाळा चालू असाव्यात, प्राथमिक आरोग्य केंद्र चालावीत. म्हणजे इतक्या अपेक्षा स्वातंत्र्याच्या नंतर, पिण्याचं पाणी नळानं तिथपर्यंत पोहोचावं, लांब लांब फिरायला लागू नये. इतकी वाईट परिस्थिती ह्या नक्षलग्रस्त भागांमधली, आदिवासी भागांमधली झाली होती. कारणं सगळी बाजूला ठेवा, पण वस्तुस्थिती काय आहे तर ही भयानक परिस्थिती. मग शासनाने जेव्हा बाकीच्या बरोबर तिथल्या संरचनांची कामं सुरू केली, त्याचा एक फार मोठा झटका प्रत्यक्ष नक्षलवादी चळवळीला असा मिळाला की सर्वसामान्य लोक त्यांच्या विरोधात गेले. आणि त्याचाच परिणाम म्हणून आज हे जे शरण येत आहेत, कारण की लोकांचा ह्यांना असलेला आसरा तुटलेला आहे. त्याच्यावरची उसंतवाणी, नक्षली देवजी येऊनी शरण धरितो चरण शासनाची, हिंसेच्या दिशेची बंद हो सडक चालली कडक कारवाई, कानाकोपरानी शोधिती जंगल नक्षली दंगल शांत शांत, धडक मोहीम देशप्रेमी बाणा मोडतोय कणा नक्षल्यांचा, नक्षली पापाची भरली 100 एकच नंबरी मोहीमही, शस्त्रानेच निघे कॅन्सरची गाठ दिसे नवी वाट उजेडाची, कांत विकासाची वाहो नवी गंगा, आदिवासी अंगा सुख लाभो, आदिवासी अंगा सुख लाभो. हे सर्व आदिवासी जन त्या भागात राहणारे, त्यांना इतर भारतीय नागरिकांच्या प्रमाणेच किमान सोयी सवलती, किमान सोयी सुविधा, सोय सुद्धा सुविधा तर फार मोठा शब्द झाला की रस्ता, वीज, पाणी सारख्या प्राथमिक आरोग्य, शाळा इतक्या साध्या साध्या गोष्टी सुद्धा त्यांना वर्षानुवर्ष मिळाल्या नाहीत. आज मुख्य प्रवाहात ते येऊ पाहत आहेत. 31 मार्चला अधिकृतरित्या ही घोषणा होईल. आपण अपेक्षा करूयात की खरोखरच तशी परिस्थिती होईल आणि या ठिकाणी विकासाची पहाट आता जी होते आहे तो दिवस वरवर चढत जाईल आणि विकासाची गोड फळे स्वातंत्र्याच्या नंतर इतक्या 77-78 वर्षानंतर का होईना त्यांना चाखायला भेटतील. इथेच थांबूयात. धन्यवाद.
जनजागृतीचा विधायक बुरुज